एक मोठी बैठक झाली होती ज्यामध्ये निर्णय घेण्यात आला की ऑपरेशन सिंदूर जो आहे तो चालूच राहणार आहे. तर या निमित्ताने अनेक प्रश्न आपल्या समोर येतात. वायुसेनेने स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या ट्विटद्वारे की गरज पडली तर आम्ही पाकिस्तानच्या आत घुसू आणि पाकिस्तानवरती हल्ला करू. आपल्याला आठवत असेल की पाकिस्तानचे एअर बेसेस जे 100, 150, 200 किलोमीटर आत होते त्याच्यावरती सुद्धा आपण हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तानच्या वायू जे बेसेस आहेत, फायटर बेसेस आहेत, त्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. तर हे मुख्य कारण होतं की ज्याच्यामुळे पाकिस्तान युद्धबंदीकरता तयार झाला होता. तर अशा प्रकारचा जो दबाव आहे तो चालूच राहील आणि जी डोनाल्ड ट्रम्पनी जी एक सीज फायर करण्याचा जो प्रयत्न केला होता तो 2 तासाच्या आत तो जो सीज फायर आहे तो भंग झाला. म्हणजे असं म्हणता येईल की डोनाल्ड ट्रम्पनी हॅट्रिक केली की ज्यावेळेला त्यांनी प्रयत्न केला युक्रेन वॉर थांबवण्याचा 3 तासाच्या आत ते त्यांची जी शस्त्रसंधी होती ती बंद पडली. मग त्यांनी इस्रायल हमासचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला, तिथे पण त्यांनी कोणाचं ऐकलं नाही. आणि मी पहिले पण म्हणालो होतो अनेक वेळा की डोनाल्ड ट्रम्प जे करता आहेत त्यांचा सीज फायर आपण मानायला नको, पण तरी पण आपण मानला आणि 1 तासाच्या आत त्याला भंग करण्यात आलं. त्याच्यावरनं म्हणजे आपल्याला आपल्या राष्ट्रहिताचं रक्षण जे आहे स्वतःच करावं लागेल, याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको.